अधिकारी जे आताच आपल्याकडून मीटिंग असल्यामुळे गेले आहेत आदरणीय भुसारे साहेब. बैठे सावधान, शेवटचं भाषण आहे. तुम्हाला भूक लागलेली आहे. तुम्हाला लागली, तुमच्या विषयात मलाही लागली आहे, त्यामुळे मी लवकर 2च मिनिटात आटपतो. तर या 36 दिवसाच्या उपक्रमाचे सर्व शिलेदार क्षीरसागर सर, इंगोले सर असतील, गावंडे सर, कस्तुरे सर, भगत सर, भुजबळे सर, वैद्य सर, तसेच सर्व ज्यांचे नाव मी घेऊ शकलो नाही असे सर्व शिक्षक वृंद, तसेच माझ्या कारंजा पंचायत समितीचे जे सर्व शिक्षक ज्यांनी या 36 दिवसामध्ये कोणत्या ना कोणत्या परीने या क्लासला मदत केलेली आहे आणि जेणेकरून आम्ही 3 वर्षापासून हा जो उपक्रम राबवत आहे. यावर्षी असं वाटलं होतं की होणार की नाही होणार, परंतु एका दिवसाच्या तयारीत जवळपास एवढे विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास मला वाटते सुरुवातीला 180 विद्यार्थी आपले रजिस्टर्ड होते आणि आज शेवटपर्यंत 140 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. तर आपल्याला 100% देण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षकांनी केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करतो की इथून पुढे जरी आता क्लास नसला आपला तरी आपण नियमितपणे जे काही या क्लासचा सराव आहे तो घरी करायचा आहे. त्याचबरोबर आम्ही जी काही शीट बनवली आहे, आम्ही जवळपास याच्यातले 50 विद्यार्थी सॉर्ट आउट करणार आहे. त्या विद्यार्थ्यांना आपण शनिवार आणि रविवार त्याचं सुद्धा प्लॅनिंग येणाऱ्या काळात आम्ही करू. शनिवार रविवार पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणायचं, ते आपण टिल द एक्झाम परीक्षेपर्यंत त्या विद्यार्थ्यांचा सराव घेऊ. जे आपलं उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी समोर गेला पाहिजे. या आपलं एक उद्दिष्ट नवोदयचं प्रथम उद्दिष्ट आहेच, परंतु जर नाही आपल्याला शक्य झालं, अपयश आलं, तर इथून पुढे आपला स्पर्धा परीक्षेचा पाया तयार झाला पाहिजे आणि तो पाया तयार करण्याचं काम आमचे सर्व शिक्षक वृंद करत आहेत. त्यांना खरंच सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा करावा लागेल. त्यानंतर सोबतच अली सर ज्यांनी मूर्तिजापूरमध्ये एक चांगला प्रकाश वाटच्या माध्यमातून उपक्रम चालू आहे. सरांची माझी जी 15-20 मिनिटं चर्चा झाली त्यामध्ये त्यांचे आमच्या याच्यात आणखी काही सुधारणा करण्याचे जे बरेच मुद्दे आहेत सरांच्या मदतीनं ते सुद्धा आम्हाला येणाऱ्या काळात मदत करतील आणि नक्कीच त्यांच्या याचा फायदा आपण करू आणि आणखी आपले जे काही लूप होल्स आहेत ते येणाऱ्या काळात आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी सर्व डोनरचं, दात्यांचं, सर्व शिक्षकांचं मी मनापासून कौतुक करतो आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळासाठी अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. कारण की खऱ्या अर्थानं टॅलेंट हे ग्रामीण भागात लपलेलं आहे. हे मी स्वतः म्हणतो. आम्ही कोणत्या शहरातले नाही, मी सुद्धा एका खेड्यातलाच आहे आणि खेड्यातूनच आज आपल्या समोर आलेलो आहे. उद्या आम्हाला पाहण्याचा आनंद होईल की आम्ही असे बसून राहू आणि तुम्ही येऊन आम्हाला किंवा आमच्या